नागपुर से एक सकारात्मक और सराहनीय खबर सामने आई है। हेड इंजरी डे के अवसर पर आज संविधान चौक पर मैक्स हॉस्पिटल और ट्रैफिक पुलिस ने मिलकर बिना हेलमेट दोपहिया वाहन चालकों को मुफ्त हेलमेट वितरित किए। इस पहल का उद्देश्य सड़क दुर्घटनाओं में सिर की गंभीर चोटों से लोगों को बचाना और हेलमेट के प्रति जागरूकता बढ़ाना है। कार्यक्रम के दौरान मैक्स हॉस्पिटल की टीम ने लोगों को हेलमेट पहनने के महत्व के बारे में विस्तार से समझाया। इस मौके पर अनुराग नायक ने कहा कि सिर सुरक्षित है तो जीवन सुरक्षित है और लोगों से अपील की है कि वे अपनी सुरक्षा के लिए हमेशा हेलमेट का उपयोग करें। वहीं ट्रैफिक पुलिस के हेड कांस्टेबल अतुल आगरकर ने बताया कि ट्रैफिक सप्ताह के तहत शहर में लगातार जागरूकता अभियान चलाया जा रहा है और लोगों को नियमों का पालन करने के लिए प्रेरित किया जा रहा है। इस दौरान कई वाहन चालकों ने शपथ भी ली कि वे भविष्य में बिना हेलमेट वाहन नहीं चलाएंगे। इस संयुक्त पहल की आम जनता ने जमकर सराहना की। एनटीवी 24 के लिए कैमरामैन राजेश अंकितवार के साथ पारस बैसवारी की रिपोर्ट, नागपूर। आज 2 दिवसांपूर्वी जागतिक वर्ल्ड हेड इंजुरी अवेअरनेस डे केला। त्याबद्दल काय होतं, शहरात आपल्या देशामध्ये जे अपघात होतात त्या अपघातांमध्ये सर्वात जास्त मृत्यू हे टू व्हीलर चालकांचे होतात आणि त्या टू व्हीलर चालकांच्या मृत्यूमध्ये सर्वात जास्त मृत्यूचं कारण असतं हेड इंजुरी। डोकं हा शरीराचा सर्वात नाजूक भाग आहे आणि त्याच्यामुळे तो सुरक्षित राहावा याच्यासाठी हेल्मेट घालायला पाहिजे आणि त्याच गोष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी तसंच वाहतूक नियमांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जनतेमध्ये हेल्मेट घालण्याप्रती तसंच वाहतुकीचे नियम पाळण्याप्रती जास्तीत जास्त मोटिवेट जनतेला करण्यात यावं या उद्देशाने हा कार्यक्रमाचं आयोजन मॅक्स हॉस्पिटल आणि नागपूर शहर पोलीस वाहतूक विभाग यांच्या वतीनं करण्यात आलं। सर, आपण बघितलं की पेट्रोलच्या प्रमाणात जे आहे ते दुचाकीच्या मागे बसणारा व्यक्ती देखील दगावतो, त्याला देखील हेल्मेटची सक्ती व्हावी या संदर्भात काही आपण बरोबर आहे। शासनानं दुचाकी पिलियन रायडरला सुद्धा सक्ती केलेली आहे, पण काही कारणास्तव सदर प्रकरणामध्ये कोर्टामध्ये प्रकरण सुरू असल्यामुळे त्यांना तात्पुरतं आपण अंमलबजावणी केली आहे, पण नियमानुसार करायला पाहिजे। किती गरजेचं आहे? गरजेचं सारखंच आहे दोन्ही, कारण दोघांच्या जीवाला किंमत सारखी आहे। आपण ड्रायव्हरची वेगळी किंमत आणि पिलियन रायडरची वेगळी किंमत असं कॅल्क्युलेट करू शकत नाही। दोघांच्या जीवाला तेवढीच किंमत आहे। सर्वात महत्वाचा आमचा उद्देश आहे की अपघातच होऊ नये यासाठी आम्ही जास्तीत जास्त अवेअरनेस करतो आहे। जागोजागी जाऊन लोकांना वाहतुकीचे प्रचार, शाळा कॉलेजेसमधून सुद्धा आम्ही मोहीम राबवतो आहे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त आणि मागच्या वर्षी जो ऑपरेशन यू टर्न आम्ही राबवलं 2025 मध्ये, त्याचा निकाल आम्हाला असा मिळालेला आहे की 100 ऍक्सिडेंट मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी झालेले आहे आणि त्याच्यामुळे सर्व जीव वाचवण्यात आम्ही नागपूर शहर पोलिसांची मोहीम सक्सेसफुल राहिलेली आहे। त्याच्यामुळे जोपर्यंत ऍक्सिडेंट झिरो होत नाही तोपर्यंत आमची ही मोहीम आम्ही सतत राबवत राहणार। माझं नाव अतुल आगरकर, हेड कॉन्स्टेबल, आणि मी रस्ता सुरक्षा दल या विभागात काम करतो नागपूर शहर पोलिसांचं।